नमस्कार. या लेक्चरमध्ये आपण विम्याची वाणिज्य किंवा व्यापार दृष्टिकोनातून असलेले जे काही महत्त्व आणि त्याची व्याप्ती ती समजून घेणार आहोत. विम्याची वाणिज्य दृष्टिकोनातून व्याप्ती समजून घेताना आपल्याला या विम्याचा वाणिज्य दृष्टिकोनातून किंवा व्यापार दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा असलेला गाभा घटक म्हणजे कोणत्याही व्यवसायाची स्थिरता. विम्यामुळे व्यापार व व्यवसायाला स्थिरता निर्माण होते असं म्हणतात. मग उद्योगातील मालमत्तेला व जीवितेला अनेक जोखमीपासून काय मिळतं? संरक्षण मिळतं. मग एखाद्या दुर्घटनेमुळे मालमत्तेची जीवितहानी जर झाली असेल तर व्यापारी वर्गाला त्याची झळ सोसावी लागते आणि जर त्यांच्याकडे विमा नसेल तर ही झळ त्यांना अतिशय प्रचंड प्रमाणात सोसावी लागते आणि त्यांच्याकडे जर विमा असेल तर त्याची झळ त्यांना कमीत कमी सोसावी लागते. म्हणून व्यवसायातील भांडवल सुरक्षित राहतं आणि व्यवसायाला स्थिरता सुद्धा प्राप्त होते. विम्यामुळे अनेक फायदे होत असतात. व्यावसायिक दृष्टीने जर विचार केला तर त्यांचं गुंतवलेलं भांडवल हे त्यांना नफ्यापोटी ते गुंतवतात. कुठलाही व्यावसायिक आपलं भांडवल नफ्यापोटी गुंतवतो. मात्र त्या नफ्याच्या अनुषंगाने गुंतवलेलं भांडवल जर सुरक्षित नसेल तर त्याला अनेक अडचणींना त्याचबरोबर अनेक अरिष्टांना काय करावं लागतं? तुम्हाला सामोरे जावं लागतं. म्हणून व्यापारी वर्गामध्ये विमा जर त्यांच्याकडे असेल तर त्यांना आपल्या व्यवसायाची भीती बाळगणे हे गरजेचं नसतं. आपल्या व्यवसायाची भीती त्यांना बाळगण्याची गरज नसते. म्हणून व्यावसायिक स्वरूपातून जर आपण विचार केला तर आर्थिक किंवा व्यापारी स्थिरता जर प्रस्थापित व्हायची असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला विमा व्यापारी वर्गास घेणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा यामध्ये आहे की विम्यामुळे औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळत असतं. जर उद्योग क्षेत्राचा आपण जर एकंदरीत स्ट्रक्चर लक्षात घेतलं तर उद्योग क्षेत्रावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. हा अनेक घटकांचा परिणाम होताना विम्यामुळे व्यवसायातील भविष्यातील अनिश्चितता बऱ्या अंशी दूर होतात. याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम व्यापारी वर्ग निश्चित मनाने आपला व्यवसाय आपला व्यापार चालू ठेवतो. मग व्यापारी उद्योगातील जी काही भांडवलाची गुंतवणूक आहे ती गुंतवणूक वाढण्यास भांडवल या व्यावसायिक उद्योजक काय होतात? अतिशय जास्त प्रमाणामध्ये पुढे येतात. एकदा का ही गुंतवणूक आणि ही त्यांची भांडवल क्षमता वाढली तर त्यांच्या मनातली चिंता ह्या विम्यामुळे काय होते? नाहीशी होते आणि एकदा का ते चिंतामुक्त झाले तर त्यांच्या व्यवसायातील गुंतवणुकीला वाव मिळतो, त्यांच्या नफ्याला वाव मिळतो आणि निरनिराळ्या क्षेत्रामध्ये ते व्यवसाय करू शकतात, ते गुंतवणूक करू शकतात. परिणामी व्यापाराच्या व उद्योगाच्या विकासाला प्रोत्साहन मिळताना या विम्यामुळे दिसून येतं. त्यानंतर विम्यामुळे आणखी एक महत्त्वाचा भाग आपल्या समोर येतो तो म्हणजे विम्यामुळे आपल्या विदेशी व्यापारात सुद्धा वाढ होते. विदेशी व्यापाराचं आपण जर स्ट्रक्चर लक्षात घेतलं तर विदेशी व्यापार हा एका बाउंड्रीच्या पलीकडे त्याचबरोबर एका देशाच्या पलीकडे त्याचबरोबर एका देशाची बाउंड्री एक देश आणि त्या देशाची जी काही सीमा आहे त्या सीमा पलीकडे जो व्यापार चालतो त्याला आपण विदेशी व्यापार असं म्हणतो. मग विम्यामुळे विदेशी व्यापारात सुद्धा वाढ होते. आयात निर्यात व्यापारातील जोखमीचा विमा उतरून विदेशी व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये करणं काय होतं? आपल्याला शक्य होतं. मग सागरी विमा असेल, हवाई विमा असेल, निर्यात जोखीम अशा विविध विमा योजना आपल्या व्यापारास काय होतात? दिशा देतात. हे पाहत असताना जर आपण यातला गाभा घटक पाहिला तर कोणतीही कंपनी ही त्या कंपनीचा व्यवस्थापक कसा असतो त्या व्यवस्थापकाच्या निर्णय क्षमतेवर, त्या व्यवस्थापकाच्या विश्वासावर, त्या व्यवस्थापकाच्या कार्यमापदंडावर त्या कंपनीचा विकास अवलंबून असतो, त्या व्यवसायाचा विकास अवलंबून असतो. मित्रांनो, जर एखादी कंपनी चालवणारा प्रमुख व्यक्ती त्याने जर आपला स्वतःचा विमा जर काढला नसेल, वैयक्तिक विमा जर काढला नसेल तर कंपनी एखाद्या वेळेस डबघाईला जर आली तर त्या व्यवसाय जर एखाद्या वेळेस डबघाईला आला
तर त्या व्यक्तीचा विमा न काढल्यामुळे अनेक प्रकारचं नुकसान त्या कंपनीला सहन करावं लागतं. किंवा आपण पाहतोय की एखाद्या कंपनीतला एखाद्या व्यवसायातला प्रमुख व्यक्ती जर असेल, त्या व्यक्तीला काही झालं तर त्या व्यवसायाची भविष्यातील सर्व दिशा ही अंधारात जाते. मग अशा व्यक्तीचा विमा काढणं गरजेचं असतं जी व्यक्ती कंपनीचा प्रमुख असेल. मग नुकसान त्या व्यक्तीचं होत नाही, नुकसान त्या कंपनीचं होतं, नुकसान त्या व्यवसायाचं होतं. म्हणून प्रत्येक व्यावसायिक आपल्या महत्वाच्या व्यक्तीचा जो काही विमा आहे तो महत्वाच्या व्यक्तीचा विमा उतरवत असतं, जेणेकरून कंपनीच्या अधिकाऱ्याचा विमा जर आपण त्या उतरवला नाही तर होणारे जे काही नुकसान आहे ते नुकसान भविष्यामध्ये अधिक प्रमाणात गंभीर स्वरूपात अनेक त्याचे परिणाम आपल्याला सहन करावे लागतात. म्हणून महत्वाच्या व्यक्तीचा विमा जो आहे तो विमा या ठिकाणी उतरवला पाहिजे. मग हा विमा कशाला उतरवायचा, तर आपण पाहिलं की नुकसानीची संभाव्यता कमी करण्यासाठी सुद्धा कंपन्या काय करतात, या विमा पॉलिसी घेतात, विमा उतरवत असतात. मग विमा कंपन्या एखादी जोखीम स्वीकारण्यापूर्वी विमा उतरवायच्या मालमत्तेची इंजिनियर्स व इतर तज्ञाकडून सर्वेक्षण व तपासणी करून घेतात. विमेदाराला जोखीम कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवतात. त्यामुळे विम्याचा हप्ता सुद्धा कमी बसतो आणि मालमत्तेचं जे नुकसान होत आहे, मालमत्तेचं जे नुकसान होणार असतं ते सुद्धा कमीत कमी होण्याची संभाव्यता निर्माण होते आणि जास्त नुकसान होण्याची संभाव्यता तर कमीच होते. असं जसं कारखान्यातील संयंत्राबाबत म्हणजेच कारखान्यातील जी काही मशिनरी आहे त्या मशिनरी बाबतचे अपघात टाळण्यासाठी सर्वकषपणे कंपन्या काय करतात, आपल्या मशिनरीचा, आपल्या कंपनीचा, आपल्या वर्किंग प्लेसचा सुद्धा विमा उतरवतात. जेणेकरून काही अपघात झाला तर त्या अपघाताचा जो काही विमा उतरवल्यामुळे होणारा फायदा असा की तेथील जे काही कर्मचारी त्या ठिकाणी इंज्युअर होणार असतील, अपघाती होणार असतील, त्यामुळे ते कर्मचारी त्या ठिकाणी काय होतात, बऱ्यापैकी सिक्युअर होतात. म्हणून त्या नुकसानीची संभाव्यता कमी होते. त्यानंतर मालमत्तेच्या तारणाच्या मूल्यामध्ये वाढ होते. तारण ठेवलं जातं. एखाद्या वेळेस एखादी कंपनी एखादा व्यावसायिक गुंतवणूक करताना त्याची मालमत्ता काय तारण ठेवते ते फार महत्वाचं असतं. मग विमा उतरवलेल्या मालमत्ता हे बँक व वित्तीय संस्थेच्या दृष्टीने अधिक चांगला असतं. त्यामुळे बँक व वित्त संस्था व्यापारी उद्योग उपक्रमांना कर्ज देण्यास लवकर तयार होतात, कारण अशा ठिकाणी त्यांची कर्ज बुडण्याची शाश्वती कशी असते, कमी असते. त्यांना कर्ज बुडण्याची शाश्वती कमी असल्यामुळे त्यांचा कमीत कमी लॉस होतो. मग कमीत कमी लॉस झाल्यामुळे आपण आपल्या नुकसानीची तीव्रता सुद्धा बँका कमी करतात. बँका नुकसानीची तीव्रता कमी करतात म्हणजे काय करतात की जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना प्रॉफिट कसा त्यांचा वाढवायचा हा ते विचार करतात. परंतु आपण त्या दृष्टीने जर पाहिलं तर त्या काय करू पाहतात, त्या धोका कमीत कमी करू पाहतात. म्हणजे प्रत्येक कर्जदाराला त्या पॉलिसी घेणे भाग यासाठी पाळतात की आपला कमीत कमी काय झाला पाहिजे, त्या ठिकाणी धोका कमी झाला पाहिजे. मग तुमचं मालमत्ता तारण मूल्य जे आहे ते मालमत्ता तारण मूल्य हे सकारात्मक पाहिजे. तुम्ही मॉर्गेज काय करता हे फार महत्वाचं आहे. कंपनी तुम्हाला कुठलीही गोष्ट मॉर्गेज ठेवायसाठी परमिशन देत नाही. कंपनी बँक अशीच गोष्ट तारण ठेवण्यासाठी हे देते जेणेकरून बँकेचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, कमीत कमी नुकसान झालं पाहिजे. मग नुकसान प्रतिबंधक जे काही उपाय आहेत ते उपाय सुद्धा या विमा पॉलिसीमध्ये फार महत्वाचे असतात. विमा कंपन्या व्यवसाय कंपन्यांना, व्यवसाय संस्थांना सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये सल्ले देतात आणि नुकसानीला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्या उपाययोजना करायला त्या काय करतात, भाग पाडतात. मग ह्या उपाययोजना केल्यामुळे काय होतं, ह्या उपाययोजना केल्यामुळे कंपन्यांना एक महत्वाचा घटक मिळतो, तो म्हणजे मालमत्तेची सुरक्षितता. एकदा का मालमत्ता सुरक्षित झाली तर तुमचं होणारं नुकसान जे आहे ते कमीत कमी होत असतं आणि तुमचा नफा जो आहे तो कंपन्याचा नफा काय होतो, वाढत जातो. मग यानंतर महत्वाचा भाग आहे की आपल्या कंपनीमध्ये अनेक कर्मचारी असतात, अनेक स्टाफ असतो. त्या स्टाफचं हित सुद्धा या विमा कंपन्यांकडून लक्षात घेत असतात. मग व्यवसाय संस्था आपल्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी देतात, निवृत्ती वेतन देतात, ग्रॅच्युटी देतात.
त्याचबरोबर हे वेळेवर देणं शक्य व्हावं म्हणून विमा योजना याचा लाभ घेत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यास अडचण येत नाही आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचं सुद्धा काय या ठिकाणी रक्षण होत असतं. एक बाब या ठिकाणी जर आपण लक्षात घेतली तर कुठलाही व्यवसाय असो, कुठलीही कंपनी असो, कुठलीही ऑथॉरिटी असो, सरकारी असो का खाजगी असो, त्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा सारासार विचार करूनच सर्व निर्णय घेत असतात. कारण जर आपण उत्पादनाचं सूत्र पाहिलं, उत्पादन फलन पाहिलं, तर ते फलन भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकांनी मिळून उत्पादन बनतं. हे उत्पादन बनत असताना आपल्याला कर्मचाऱ्याचं हित लक्षात घ्यावंच लागतं, कारण की कर्मचारी हा गाभा घटक असतो. त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा म्हणतो की कायदेशीर जबाबदारीची तरतूद विमा करतो. व्यवसाय संस्थावर आपल्या व्यवसायामुळे त्रयस्थ व्यक्तीचा मृत्यू जर झाला असेल किंवा तिला इजा पोहोचली असेल तर अशा मालमत्तेची हानी भरून काढण्यासाठी व्यवसाय संस्था, तो उद्योजक काय करतो, त्या ठिकाणी विमा पॉलिसी काढून त्या कायदेशीर बाबी तपासून त्या कर्मचाऱ्याच्या हक्काचं, कर्मचाऱ्याच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारीची भरपाई करण्याची जी काही जबाबदारी आहे ती विमा कंपनीवर सोपवत असतो. अशा प्रकारे आज या लेक्चरमध्ये आपण व्यापारी दृष्ट्या जे काही महत्त्वाच्या विम्याचं महत्त्व आहे, त्याचबरोबर विम्याचे व्याप्ती जी आहे वाणिज्य दृष्टिकोनातून, व्यापारी दृष्टिकोनातून, तिचा थोडक्यात आढावा घेतला. आपण या ठिकाणी आज थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.